याच्यामध्ये काम करताना वरची हेडिंग गायब होते का? मोठा डाटा पाहताना हे डोळे दुखतात का? आज मी तुम्हाला एक्सेल मधील व्ह्यू टॅब चे असे फीचर्स दाखवणार आहे ज्यामुळे तुमचं बिगनर वरून प्रोफेशनल बनाल. नमस्कार मित्रांनो, मी आहे पंकज चांदे आणि तुम्ही पाहतात पंकज चांदे युट्यूब चॅनल. या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ MSCIT ऑफिस वर्क आणि एक्सेल शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्ह्यू टॅब मधला प्रत्येक ऑप्शन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आपण आपला ऑलरेडी एक्सेल टॅब ओपन आहेच. बघा मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी बघा नॉर्मल, पेज ब्रेक, प्रिव्ह्यू, पेज लेआउट आहे मित्रांनो. हा एक्सेलचा डिफॉल्ट व्ह्यू आहे. बाय डिफॉल्ट याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथं पेज लेआउट आहे. पेज लेआउट मित्रांनो क्लिक करून बघा. पेज लेआउट याच्यामध्ये काय असते मित्रांनो, प्रिंट घेताना पेज कसा दिसेल ते पाहण्यासाठी मार्जिन, हेडर, फुटर याच्यामध्ये दिसते मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, पेज ब्रेक प्रिव्ह्यू आहे मित्रांनो. प्रिंट कुठून कट होणार हे दाखवण्याचं काम. मोठा डाटा प्रिंट करताना खूप उपयोग होतो या पेज ब्रेक प्रिव्ह्यूचा. कसं मित्रांनो, टिक करा. आहे मित्रांनो, ऑलरेडी इथं 1 पेज लिहिलं आहे. तुम्हाला प्रिंट जसं प्रिंट मारायचं आहे पेज नंबर 1. किती सोपं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, शो ग्रुप्स कस्टम याच्यामध्ये नॉर्मल जर केलं तर नॉर्मल. त्याच्यानंतर बघा शो ग्रुप्स आहे मित्रांनो. याच्यात शो ग्रुप्स याच्यामध्ये बघा इम्पॉर्टन्स हेडिंग आहे ना मित्रांनो. ABCD जे लिहिलेलं आहे तिला आपण हेडिंग म्हणतो मित्रांनो. तिला जर गायब करायचं आहे तर हेडिंगचं टिक तुम्हाला काढावं लागेल मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये फॉर्म्युला बार नाही पाहिजे मित्रांनो. फॉर्म्युला बार किती लोकांना माहित आहे मित्रांनो. यापूर्वी आपण अनेक व्हिडिओमध्ये फॉर्म्युला बार सांगितलेला आहे, हेडिंग पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ग्रिडनेस मित्रांनो हे जर बंद केलं तर त्याच्यामध्ये काय होतं, एक्सेल हे बंद केल्यास एक्सेल प्रोफेशनल दिसतो, पण ग्रिड लाईन साफ केल्यावर रिपोर्ट क्लीन दिसते मित्रांनो. हे बघा, हे रिपोर्ट आहे हे पूर्ण क्लीन दिसतं आहे ना. परत याला आणायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर फॉर्म्युला बार आपण सांगितलेलंच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हेडिंग, जिथं आपण फॉर्म्युला लिहिण्यास सुरुवात करतो मित्रांनो. हा जो फॉर्म्युला आहे बघा इथं दिसतं, याला फॉर्म्युला बार म्हणतो. इथं आपल्याला आपण कोणता फॉर्म्युला वापरला, समजा आपण इथं टोटल काढली, कोणता फॉर्म्युला वापरला तर बघा मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं. इथं फॉर्म्युला बार वरती दिसते मित्रांनो. बघा इथं पण दिसते मित्रांनो. याला म्हणतात फॉर्म्युला बार मित्रांनो. त्याच्यानंतर ABCD दिसते मित्रांनो. हेच ते हेडिंग आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो पार्ट आहे झूम मित्रांनो. झूम मी इथून पण करतो आहे बघा, आणि झूम इथून पण होत आहे. इथे 200%, 100%, 75%, 50%, 25%. फिट सिलेक्शन, स्क्रीन छोटा मोठा करू शकतो मित्रांनो आपण, पण याचं ओरिजिनल साईज जे आहे मित्रांनो ते 100%च असते मित्रांनो. यालाच आपण ओके करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर विंडो ग्रुप आहे मित्रांनो. बघा विंडो ग्रुप एकाच वेळी 2 ठिकाणी आपण काम करू शकतो मित्रांनो. कसं, एकाच एक्सेलची फाईल दुसऱ्या विंडो मध्ये ओपन होते, यालाच आपण न्यू विंडो म्हणतो मित्रांनो. बघा आता कुठं आली ती विंडो, व्ह्यू मध्ये. आता कुठं दिसेल मित्रांनो, अरेंज करायला, अरेंज ऑल. आता अरेंज करताना बघा त्याच्यामध्ये काय आहे, टाईड आहे, हॉरिझॉन्टल आहे, वर्टिकल आहे, कॅस्केड आहे. म्हणजे त्याचे 4 दिशा आहेत. तर ते कोणत्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे. मला हॉरिझॉन्टल पाहिजे आहे, हॉरिझॉन्टल मी ओके. मित्र बघा वरती पण स्क्रीन आहे आणि खाली पण आहे, यालाच म्हणतात न्यू विंडो. ही त्याच्यामध्ये मल्टिपल विंडो सुद्धा असू शकतात मित्रांनो. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला आहे फ्रीज. आणि मित्रांनो फ्रीज एक आपण विंडो क्लोज करू, याला मॅक्झिमाइज करू आपण थोडं. बघा मित्रांनो फ्रीज पेज, हे फीचर्स खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. स्क्रोल केल्यानंतर जी हेडिंग गायब होते, हिला जर आपल्याला फ्रीज करायचं आहे तर फ्रीज, इथं बघा 3 ऑप्शन आहेत. कुणाला फ्रीज करायचं, फर्स्ट कॉलम, टॉप रो, फ्रीज. समजा मी फ्रीज पेनच केले याच्यावर. आता हेडिंग कायम दिसेल मित्रांनो. ही जी हेडिंग आहे ABCD हे कायम दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा मित्रांनो इकडे स्पीड आहे. स्पीड काय करते मित्रांनो, शीटचे 2 भाग करते, एक वरचा आणि एक खालचा, एक वरचा एक खालचा. बघा मित्रांनो स्पीड पुढे गेला मित्रांनो, इथं आलं बघा.
एक या साईड एक या साईड आहे ना मित्रांनो. त्याच्यानंतर हाईट काय करते मित्रांनो, चालू वर्कबुक लपवते. ही जी वर्कबुक आहे मित्रांनो, मी याच्या पूर्वी पण व्हिडिओ मध्ये सांगितलं वर्कबुक काय आणि शीट काय. शीट वेगळी, वर्कबुक वेगळा. बघा मित्रांनो, याला आपल्याला हाईट करायचं आहे, आपण हाईट केलं. याला काय झालं, शीट पण दिसत नाही आणि वर्कबुक पण दिसत नाही. मग याला अनहाईट करायचं ना मित्रांनो. अनहाईट. मग कोणती शीट आहे आपली, गायत्री नावाची. ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मायक्रोस आहे मित्रांनो याच्यामध्ये. आता रेकॉर्ड जे आपण याच्यामध्ये करतो मित्रांनो, ऍडव्हान्स युजर साठी इम्पॉर्टन्स फीचर आहे मित्रांनो मायक्रॉस. रेकॉर्ड केलेले याच्यामध्ये मायक्रॉस आपण पाहू शकतो. याच्यामध्ये बघा व्ह्यू मायक्रॉस आणि रेकॉर्ड मायक्रॉस. आपण याच्यात रेकॉर्ड पण करू शकतो. आता याच्यामध्ये मायक्रॉसला आपण नाव देऊ शकतो. त्याच्यानंतर दिस इज वर्कबुक, डिस्क्रिप्शन मध्ये काय पाहिजे आहे ते देऊ शकतो आणि ओके केलं. मग याच्यामध्ये आपल्याला तो दिसून जाते. आता इथं आपलं स्टॉप रेकॉर्डिंग आलं बघा मित्रांनो. आपली रेकॉर्डिंग चालू झाली, आपण इथं स्टॉप केलं. स्टॉप केल्याच्या नंतर आता कुठं दिसेल ते व्ह्यू मार्कर्स, इथं बघा या नावाचे. इथं जर रन केला आपण तर आपल्याला इथे दिसून जाईल. आहे ना मित्रांनो गमतीदार फीचर्स. तर मित्रांनो, आज आपण काय शिकलो, MS एक्सेल मध्ये व्ह्यू टॅबचे सर्व ऑप्शन आपण प्रॅक्टिकली शिकलो आहोत मित्रांनो. आता कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका.